नमस्कार. आपण पाहत आहात सहकार वार्ता. सहकार क्षेत्रातील योजना, कायदे, नियम आणि रोजगाराच्या संधी सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवणारे मराठी डिजिटल न्यूज व मार्गदर्शन चॅनल. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत, जो विशेषतः सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी आहे. विषय आहे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था कशी स्थापन करावी आणि त्याद्वारे शासनाकडून कोणकोणते आर्थिक लाभ मिळतात. शिक्षण पूर्ण झालंय, हातात चांगली पदवी आहे, पण मनासारखी नोकरी मिळत नाहीये. ही आजकालच्या अनेक तरुण-तरुणींची समस्या आहे, नाही का? पण यावर एक खूप चांगला आणि खात्रीशीर उपाय आहे, तोही थेट शासनाच्या पाठिंब्याने. आता एकट्याने धडपडण्याऐवजी एकत्र येऊन स्वतःचा रोजगार कसा निर्माण करता येतो, हेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर, हा संपूर्ण विषय आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. संस्थेची मूळ संकल्पना काय आहे, इथपासून ते प्रत्यक्ष फायदे आपल्या पदरात कसे पडतील, या सगळ्याची माहिती आपण अगदी सोप्या भाषेत घेऊ. ठीक आहे, चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया. ही सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था म्हणजे नक्की काय असतं? खरं तर या संस्थेची मूळ कल्पना खूपच सोपी आणि तितकीच प्रभावी आहे. एकट्याने नोकरी शोधण्याच्या मागे लागण्याऐवजी काही जणांनी एकत्र येऊन स्वतःसाठी रोजगार निर्माण करायचा, आणि यासाठी शासन थेट मदत करतं. म्हणजे बघा, एखादी खाजगी कंपनी किंवा वैयक्तिक व्यवसाय सुरू करण्यापेक्षा हा मार्ग सुरुवातीच्या काळात खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो. आता हे बघा, एका सहकारी संस्थेमध्ये आणि खाजगी कंपनीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. खाजगी कंपनीचा मुख्य उद्देश असतो जास्तीत जास्त नफा मिळवणं, पण सहकारी संस्थेचं मुख्य ध्येय असतं आपल्या सभासदांना रोजगार देणं आणि त्यांचं कल्याण साधणं. आणि नेमकं याच कारणामुळे सरकार अशा संस्थांना थेट अनुदान देतं आणि कामामध्ये प्राधान्यही देतं, जे खाजगी कंपन्यांना सहजासहजी मिळत नाही. चला, आता संकल्पना तर आपल्याला कळली. आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया आणि पाहूया की स्वतःची संस्था स्थापन करण्यासाठी नक्की कोणती पावलं उचलावी लागतात. संस्था स्थापन करण्याची संपूर्ण प्रक्रिया या 6 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. याची सुरुवात होते ती म्हणजे तुमच्यासारख्या विचारांच्या किमान 11 जणांनी एकत्र येण्यापासून. यातली एक महत्त्वाची पायरी आहे उपविधी तयार करणे. उपविधी म्हणजे संस्थेचे नियम आणि तिची कार्यपद्धती ठरवणारे दस्तऐवज. हे ऐकायला कदाचित थोडं किचकट वाटेल, पण योग्य माहिती आणि मार्गदर्शन असेल तर हे काम अजिबात अवघड नाहीये. आता अर्ज करण्यासाठी प्रत्येक सभासदाला ही काही महत्त्वाची कागदपत्र जमा करावी लागतील, जसं की तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र, तुम्ही बेरोजगार असल्याचा पुरावा, आधार आणि पॅन कार्ड. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही सर्व कागदपत्र अचूक आणि अपडेटेड असावीत. आता आपण त्या भागाकडे आलो आहोत जो सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. या योजनेतून मिळणारे थेट आर्थिक फायदे नेमके काय आहेत, चला ते पाहूया. संस्थेचा सुरुवातीचा खर्च भागवण्यासाठी शासन पहिल्या 3 वर्षांसाठी प्रत्येक सभासदामागे प्रत्येक वर्षी तब्बल 13,200 रुपयांपर्यंतचं व्यवस्थापकीय अनुदान देतं. म्हणजे विचार करा, जर तुमचे 11 सभासद असतील तर संस्थेला वर्षाला जवळपास 1.5 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते, आणि तीही सलग 3 वर्ष. ही मदत इतकी महत्त्वाची का आहे? कारण कोणताही नवीन व्यवसाय किंवा संस्था सुरू करताना सुरुवातीला पैशांची मोठी अडचण येते. ही आर्थिक मदत संस्थेला कोणत्याही मोठ्या कर्जाच्या ओझ्याशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद देते. सरकार फक्त थेट निधीच देत नाही, तर त्या पलीकडे जाऊन या संस्थांना काम मिळवण्यासाठी विशेष आणि खात्रीच्या संधी देखील निर्माण करून देतं. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. या संस्थांना नगरपालिका आणि इतर सरकारी विभागांकडून तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतची सेवा कंत्राटं कोणत्याही स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेशिवाय, म्हणजे टेंडर न भरता, थेट दिली जाऊ शकतात. ही एक खूप मोठी संधी आहे. शासकीय कंत्राटं मिळवण्यासाठी मिळणारा हा थेट प्रवेश एक खूप मोठा फायदा आहे. यामुळे काय होतं की बाजारातल्या मोठ्या कंपन्यांशी सुरुवातीच्या काळात स्पर्धाच करावी लागत नाही. संस्थेला कामाचा एक स्थिर स्रोत मिळतो, ज्यामुळे संस्था अगदी कमी वेळात स्थिरस्थावर होते. शासनाचं सहकार्य हे केवळ पैसे आणि कंत्राटे देण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर सभासदांचं कौशल्य आणि व्यावसायिक ज्ञान वाढवण्यावरही तितकाच भर दिला जातो. शासनाचे रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग संस्थेला दीर्घकाळ यशस्वी होण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शन पुरवतात.
याचा अर्थ स्पष्ट आहे. सरकार तुम्हाला फक्त व्यवसाय सुरू करून देत नाही, तर तो यशस्वीपणे कसा चालवायचा आणि वाढवायचा यासाठी सुद्धा पूर्ण मदत करते. शासनाच्या योजनेच्या सारांशामधलं हे एकच वाक्य या संपूर्ण उपक्रमामागचं तत्वज्ञान स्पष्ट करतं. उद्देश फक्त तात्पुरता रोजगार देणं नाही, तर तुमच्यासारख्या तरुणांना रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनवणं आहे. तर मग आज आपण पाहिला की एकत्र येऊन स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची किती मोठी आणि चांगली संधी उपलब्ध आहे. नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा हा एक उत्तम सहकारी मार्ग आहे. याबद्दल आपल्याला आणखी माहिती हवी असेल किंवा असेच उपयुक्त मार्गदर्शन ऐकायचं असेल तर सहकार वार्ता पाहत रहा. धन्यवाद.